नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला रवा केक कसा बनवायचा, जसा बेकरीमध्ये भेटतो, तसाच सेम घरच्या घरी मऊ लुसलुशीत रवा केक कसा बनवायचा, हे करून दाखवणार आहेत. चला तर मग बघूयात की याची रेसिपी आणि आपल्याला साहित्य काय काय लागणार आहे यासाठी ते. सगळ्यात अगोदर मी इथे रवा घेतला आहे 1 वाटी. प्रमाणानुसार तुम्ही कमी जास्त रवा घेऊ शकता. त्यानंतर मी साखर घेतली आहे. अर्धी वाटी मी साखर घेतली इथे. साखर घालून झाल्यानंतर आपण इथे आता मलई ॲड करणार आहोत. तर जवळपास अर्धी वाटी मलई मी इथे ॲड केली आहे. याला सगळ्यात अगोदर मिक्स करून घ्या. हा केक खायला अगदी छान लागतो आणि साहित्य पण आपल्या घरी हे सगळं अवेलेबल असतं, तर तुम्ही पण ही बनवून बघू शकता. राहिलेली मलई मी इथे ॲड करून घेतली आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर मला थोडंसं आता इथे ड्राय वाटते, तर थोडं मी याच्यामध्ये दूध ॲड करून घेते. तुम्ही पण ॲड करू शकता. तर मी दूध ॲड केले आणि आता व्यवस्थित छान त्याला मिक्स एकसर करून घेते. तर सगळं हे कंबाईन झाल्यानंतर आता मी याला थोडा वेळ असंच ठेवणार आहे. तर थोड्या वेळासाठी आपण याला झाकून ठेवूयात. त्यानंतर बघा, व्यवस्थित आता हे एकसर असं आपलं तयार झालं आहे मिक्सचर. थोडं भिजल्यानंतर रवा याच्यामध्ये मऊ पडतो, त्यामुळे याला भिजू द्यायचं आहे थोडा वेळ आपण. आता यामध्ये आपण थोडंसं ऑइल ॲड करून घेणार आहोत आणि ऑइल पण यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे छान. जेवढं तुम्ही व्यवस्थित याला मिक्स करणार आहात, तेवढंच आपलं बॅटर हे एकसर आणि एकजीव असं एकदम प्लेन दिसणार आहे. बघू शकता तुम्ही, एकदम प्लेन असं मिक्सचर माझं दिसतंय. आणि यानंतर आता याच्यामध्ये आपण इलायची पावडर घालणार आहोत. तर प्रमाणानुसार चिमूटभर मी इथे इलायची पावडर घातलेली आहे. तर ती पण व्यवस्थित मिक्स करून घ्या मिक्सचरमध्ये. आता याला आपण मिक्सचरमधून काढून घेणार आहोत, जेणेकरून आपलं जे हे मिक्सचर आहे ते अजून बारीक एकसर व्हावं. त्यानंतर मी आता मिल्क पावडर इथे ॲड केलेली आहे थोडीशी, आणि त्यानंतर कस्टर्ड पावडर पण मी इथे ॲड करून घेते. याला छान मिक्स झालं पाहिजे मिक्सचरमध्येच हे. आणि थोडीशी मी इथे मलई पण ॲड करून घेते. तर हे पण ॲड करून झाल्यानंतर याच्यामध्ये आपण आता थोडंसं दही पण ॲड करून घेऊयात. 2 चमचे जवळपास मी दही ॲड केलं आहे आणि याला मिक्स करून घेऊयात. तर मिक्स माझं व्यवस्थित झालं आहे इथे. आता एकसर असं माझं मिक्सचर दिसतं आहे. एकदम पातळ पण नाही झालं आहे आणि एकदम जाड पण नाही झालं आहे. व्यवस्थित परफेक्ट बनलेलं आहे आपलं बॅटर. तर थोड्या वेळाकरता आपण याला असं साईडला राहू देऊयात. सगळ्यात अगोदर मी आता इथे कुकरमध्ये एक खाली बेस ठेवून थोडंसं कुकर मी माझं गरम करून घेते, जेणेकरून जेव्हा मी याच्यामध्ये केक ठेवेल तर तेव्हा माझा केक हा लवकर बेक होईल. तर थोडंसं गरम करून घ्या फक्त कुकरला. तुमच्याकडे ओव्हन जर असेल तुम्ही ओव्हन यूज करू शकता. आता मी मिक्सचरमधलं माझं जे बॅटर आहे ते काढून घेते बाउलमध्ये. त्याच्यानंतर अजून एक आहे की आपल्याला इथे जे आपण भांडं आता यूज करणार आहोत, त्याला आपण थोडंसं तूप आणि मैदा हे बेसमध्ये लावून घेणार आहोत. तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तर तुम्ही तो पण यूज करू शकता याच्याकरता. तर मी इथे, ज्यांच्याकडे समजा बटर पेपर नाही आहे, तर तुम्ही असं तूप आणि त्याच्या खाली नंतर थोडासा मैदा हे टाकून त्याचं एक भांड्याला लावू शकता, म्हणजे यामध्ये केक चिटकत नाही, लवकर असा गोल केक आपला बाहेर निघतो. तर जेव्हा मिक्सचर काढलं त्याच्यामध्ये इनो आता मी ॲड करून घेते आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी मी याला दूध टाकलं. तर हे मस्त फसफसतं आहे आणि याला आता छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि लवकर आपल्या भांड्यामध्ये याला घालायचं आहे. कुकर पण आता गरम झालं आहे व्यवस्थित. तर याला आपण पटकन आता भांड्यात घेऊन
त्याच्यावरती थोडीशी टुटी फ्रुटी मी ॲड करते आता. टुटी फ्रुटी ॲड करून घ्यायची. तुमच्याकडे जर ड्रायफ्रूट्स असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स पण घालू शकता याच्यावरती. आणि याला आता मी कुकरमध्ये लावून देणार आहे. तर कुकरमध्ये ठेवून द्या. कुकरची शिट्टी मी इथे काढून घेतलेली आहे. सो हे व्यवस्थित बेक होईल. आणि हाफ ॲन आवरसाठी मी इथे बेकिंगसाठी याला सोडते. तर गॅसची फ्लेम पण एकदम बारीकच ठेवा. तर तुम्ही एकदम केक मस्त तयार झाला आहे आपला. तर याला मी आता थोडंसं कापून घेणार आहे, त्याचे स्लाईस करून घेणार आहे. तर याला मी आता उलटा करून घेतला आहे इथे आणि याचे व्यवस्थित मी आता स्लाईस करून घेणार आहे. तर एकदम मऊसर लुसलुशीत केक तयार आहे. तर याचे स्लाईस करून घ्या आणि थोडा थंड होण्याकरता याला तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता. बघू शकता टेक्स्चर एकदम मस्त आलेलं आहे याला. तर तुम्ही पण हा केक घरी नक्की करून बघा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.